होय राहिले काय चुकते त्यांचं पती परमेश्वर असतो मान नको होय तसं त्याला अरे आपल्या तिकडे जायचं नाही बाबा ऐका म्हणे होय वा तिकडे जाऊ तरी का ग तुला म्हणे आज माझी दुसरी इच्छा आहे काय म्हणे मला आज स्मशानात जायचं बाबा माणूस स्मशानात कधी जातो आमची तर मेल्या जातो माणूस कधी जातो बाबा मेल्यानंतर त्या जिवंतपणी जायचं का तर पोटा शंकर मी मला सांगितलं शंकर हा स्मशानाचा राजा अनेक चमत्कार मामाने जन्माला केले जन्माला आल्यानंतर भरपूर चमत्कार केले जन्माला येत असताना सामान्य आले त्यावेळेस राहू लागली चालू लागली ना ते बाबा स्वतःचा पोशाख निवडला पुढे बघा काय पोशाख निवडला हातामध्ये काठी खांद्यावरती घोंगड कपाळाला भंडारा वरती फेटा पायामध्ये वाळ हे सगळं निवडलं आणि बाबा तो भगवंत जन्माला आला होता एक नाही दोन नाही तिन्ही लोकांचा सामान्य नव्हता भगवान शंकराचा अवतार होता प्रेम का जवानी भोळा भंडारी आला भोंगडी टाकूनी खांद्यावरी पिवळा बंदर लावून कपाळावरी बालू मामा करा शिव शंभू अवतारी कीर्तन जर मामाच्या पुढे असेल तर मामाचं सांगितलं पाहिजे का सासू सुनाचं सांगून जाणं मामाचं प्रसंग सोडून बोलायची मला असं वेगळं कुणी काय मा आता ते कसं व्हायचं कीर्तन असायचं वास्तुशांतीचं आपण घ्यायचं जळ आणि संस्कार मामाच्या पुढे ना आणि मामाचं सांगितलं पाहिजे बाबा ज्या त्या प्रसंगाला अनुसरून बोललं तर ते कीर्तन भगवंतापाशी पोहोचलं आज आपल्याला मामांचंच फक्त पाहिजे का तर मामाच्या पुढे आपण बसतो म्हणजे संतांचं मामा जन्माला आल्यापासून अनेक चमत्कार केले काय केलं काय करतात ऐका ज्याला हात नाही त्याला हात मामाने दिला ज्याला पाय नाही त्याला पाय मामाने दिला ज्याला चालता येत नाही त्याला चालवतात ज्याला बोलता येत नाही त्याला बोलवतात अरे मेलेल्याला सुद्धा जिवंत करतात न भेटावे निपुत निकाला सुद्धा संतान देण्याची ताकद कोणामध्ये असेल तर फक्त माझ्या मामाला जिवंत केलं लहानपणीचा जीवन मित्र गुंडापा खेळता खेळता सर्पदंश झाला तिथे पडला मरण पावला आम्हाला कळालं मामा धावत आले मेलेलं सुद्धा जिवंत केलं होतं मेलेलं सुद्धा जिवंत केलं आता मामा मेलेली माणसं जिवंत करताय ती वार्ता गावात कसं लक्ष द्या पुढे बघा बाळू मामा मेलेली माणसं जिवंत करताय ही वार्ता गावामध्ये पसरली एखादी चांगली चर्चा असेल तर लवकर पसरली एखादं काहीतरी विचित्र घडू द्या एका गावात लगेच बातमी पसरली गावामध्ये चर्चा चालू झाली पुरुषांमध्ये चर्चा बघताय का पुरुष वर्ग पुढे तुम्ही इकडं तिकडं बघू नका हो हा मामाचा तळ आहे कालवा गोंधळ थोडाफार असणार कीर्तन लक्ष देऊन ऐका कीर्तनात इकडं तिकडं बघायचं नाही त्याचं कारण सांगतो मी कुठल्याच कीर्तनात पुराव्याशिवाय काय बोलत नाही कीर्तनात जर तुम्ही इकडं तिकडं बघा जेथे कीर्तनाची जागा तेथे जिथं कीर्तन चालू आहे तिथं देव येऊन उभा राहत असतो आणि कीर्तनात जर आपण इकडं तिकडं बघत असेल तर देव आपल्याकडे बघायला टाइम लागणार बोलायचं तर अजिबात नाही
त्याचं कारण सांगा कीर्तने बडबड करेल जो कोणी